हॅलो सुवर्णमयी. 2025 संपत आलंय आणि मागे वळून बघितलं की लक्षात येतं हे वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडरवरचे दिवस नव्हते, तर ते जगण्याचे काही धडे होते. आता मागे वळून पाहिल्यावर जाणवतं त्या क्षणी जे घडलं तेव्हा मी फक्त निभावत होते. ती वेळ निघून जात होती. पण आत्ता कळतंय की तो प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून गेला. खरं तर आपण रोजच काहीतरी शिकत असतो, पण वर्षाच्या शेवटी जेव्हा आपण निवांत बसतो तेव्हा त्या गोष्टी जास्त स्पष्टपणे जाणवायला लागतात. मला सुद्धा या वर्षाने बरंच काही शिकवलं आणि त्यातलेच काही धडे मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. सगळ्यात पहिला धडा म्हणजे शांत राहण्यामध्ये खूप ताकद असते. कधीकधी आपण गप्प राहतो कारण आपल्याला भांडायचं नसतं, समजावून सांगत बसायचं नसतं, स्वतःला सिद्ध करायचं नसतं. आणि लोक म्हणतात की ती काही बोलत नाही, दुबळी आहे. आतमध्ये किती विचार चालू असतात हे आपल्यालाच माहीत असतं. आपण शब्दांनी स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करतो, समोरच्याला उत्तर द्यायला धावतो, पण काही वेळा शांत राहणं, समोरच्याचं ऐकून घेणं आणि त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया न देणं, ह्याच्यात जी ताकद आहे ना, ती दुसऱ्या कशातच नाही. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही, तर स्वतःची ऊर्जा वाचवणं असतं, एनर्जी वाचवणं असतं. हे मला ह्यावर्षी नीट समजलं. सगळ्या गोष्टी लगेच क्लिअर होत नाहीत, काही प्रश्नांची उत्तरं मिळतच नाहीत आणि ते चालतं. प्रत्येक गोष्टीला कन्क्लुजन, एक निर्णय लागायलाच पाहिजे असं नाही. ती अपेक्षा ठेवणंसुद्धा आपल्या मनावर एक ओझं राहतं. काही गोष्टी अपूर्ण ठेवूनच पुढे जावं लागतं. दुसरा धडा म्हणजे आपल्याकडे जे काही आहे त्याच्यात समाधान मानणं. ऐकायला मला माहिती आहे हे खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात आणायला तितकंच कठीण आहे. आपण नेहमी पुढच्या गोष्टीच्या मागे धावत असतो. उद्या काय होईल, अजून काय मिळवता येईल. पण ह्या धावपळीत आजचा दिवस, आजचा हा क्षण हातातून निसटून जातो. जे मिळालंय त्याच्याबद्दल कृतज्ञ राहिलं ना की मनावरचा अर्धा ताण आपोआप कमी होतो. आनंद मोठा, खास किंवा खूप काहीतरी वेगळाच असला पाहिजे असं नाही. 2 मिनिट शांत बसणं, आवडता चहा, घरातली शांत वेळ, कुणीतरी आपले 2 शब्द ऐकून घेणं, हा सुद्धा आनंदच असतो. आपण त्याला महत्त्व देत नाही, पण तो आनंदच आपल्याला सावरत असतो.